या शेतकरीद्रोही दळभद्र्या महायुती सरकारने जी फसवी कर्जमाफी केली आहे त्याच्यामध्ये नेमके कोणते शेतकरी पात्र होणार आहेत, कोणते अपात्र होणार आहेत, हे आपण अगदी सोप्या भाषेमध्ये 3 मुद्द्यांमध्ये समजून घेऊयात. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. एक मुद्दा लक्षामध्ये घ्या. शासन निर्णयामध्ये ते काय म्हणतात, 1 एप्रिल 2019 पासून 31 मार्च 2025 पर्यंत कर्ज घेतलेले आणि 2026 पर्यंत परतफेड न केलेले हे शेतकरी पात्र असतील. याचा अर्थ असा होतो की तुम्ही 1 एप्रिल 2019 पूर्वी जे कर्ज घेतलेलं आहे ते कर्जमाफीमध्ये बसणार नाही, म्हणजेच तुम्ही या कर्जमाफीतनं अपात्र आहात. मग तुम्ही फेब्रुवारी 2019 मध्ये कर्ज घेतलं असेल, मार्च 2019 मध्ये कर्ज घेतलं असेल, जानेवारी 2019 मध्ये कर्ज घेतलं असेल, 2018 मध्ये कर्ज घेतलं असेल, 17 मध्ये घेतलं असेल, त्याच्या आधीच्या कुठल्याही वर्षामध्ये कर्ज घेतलं असेल तर तुम्ही सरळ सरळ या कर्जमाफीतनं अपात्र आहात. तुम्ही या कर्जमाफीमध्ये बसणार नाही आहात. त्यानंतर आता दुसरा मुद्दा लक्षात घेऊया आपण. पहिला कळला तुम्हाला की कोण अपात्र असणार आहेत. दुसरा मुद्दा लक्षात घेऊयात. 1 एप्रिल 2019 पासून 31 मार्च 2025 पर्यंत ज्यांनी कर्ज घेतलंय आणि 2026 पर्यंत ते भरलेलं नाही, ते थकीत आहेत, त्यांना कर्जमाफी मिळणार आहे. परंतु याच्यामध्ये एक खोटी ठोकली आहे. ती म्हणजे काय की त्या शेतकऱ्यानं महात्मा फुले कर्जमाफीचा लाभ घेतलेला नसावा आणि त्यानंतर कर्ज काढलेलं नसावं. त्यानं जर महात्मा फुलेचा लाभ घेतला असेल आणि त्यानंतर कर्ज काढलं असेल तर त्याला काहीही मिळणार नाही. ते 50,000 रुपये ते चॉकलेट येते, त्याला काय अर्थ नाहीये, ते कोणी घेणारही नाहीये. ठीक आहे. त्याच्यामुळं जे शेतकरी महात्मा फुले कर्जमाफीचा लाभ न घेता ज्यांनी कर्ज घेतलंय ते शेतकरी याच्यामध्ये पात्र असणार आहेत. आणि महात्मा फुले कर्जमाफीमध्ये कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जी आज 13 लाख दाखवत आहे ती 13 लाख नसून तो आकडा मोठा आहे, तो सरकारद्वारे लपवला जातो आहे. तुम्हाला पहिला मुद्दा लक्षात आला की 31 मार्च 2019 पूर्वीचे सगळे अपात्र आहेत. 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 दरम्यान कर्ज घेतलेले मात्र महात्मा फुलेचा लाभ न घेतलेले हे पात्र आहेत. तिसरा मुद्दा जो आहे, ज्या शेतकऱ्यांनी महात्मा फुले कर्जमाफीचा लाभ घेतला आणि त्यानंतर कर्ज घेतलं ते शेतकरी सुद्धा अपात्र आहेत. त्यांना 50,000 रुपयाचा गाजर देणार आहेत. पण एखाद्या शेतकऱ्यावर 2.5 लाख कर्ज आहे तर त्याला 2 लाख भरायचे, नंतर सरकार 50,000 माफ करणार आहे त्याचं. तर मग हे बँकेचे वसुली एजंट झालेले आहे देवेंद्र फडणवीस. त्याच्यामुळं 2 लाख रुपये जर शेतकऱ्याकडे भरायला असते तर त्यानं तुमच्या या फालतूच्या 50,000ची वाट कशाला बघितली असती, त्यानं OTS वगैरे केलं असतं. म्हणजे तुमच्या अगदी सोप्या भाषेमध्ये लक्षात आणून दिलेलं आहे की कोण या कर्जमाफीत पात्र आहे, कोण या कर्जमाफीत अपात्र आहे. 31 मार्च पूर्वीचे सगळे 31 मार्च 2019 पूर्वीचे सगळे अपात्र आहेत आणि 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2026 या दरम्यान कर्ज घेतलेला मात्र कर्जमाफीचा लाभ न घेतलेला पात्र आहे महात्मा फुलेचा. ठीक आहे. अशा पद्धतीच्या तुम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्ही आहेत की नाही आहेत हे तुम्हाला सरळ सरळ कळणार आहे. कमेंट्समध्ये सांगा तुम्ही याच्यामध्ये पात्र ठरलेत की अपात्र ठरलेत आणि हेही सांगा की अजूनही तुम्ही या दळभद्री लोकांना मतदान करणार आहात का. हे वेळेवर काय करतात, तुमच्यातला माझ्यातला तुमच्यासाठी लढणारा तुमच्या नातेवाईक अमुक धमुक कॅन्डिडेट टाकतात आणि मग तुम्ही नाविलाजानं त्या माणसाला मतदान करता. मात्र जंगल तोडत असताना कुऱ्हाडीला दांडा हा जंगलाच्या जातीचा असतो, हे लक्षात घ्या. घात हा तुमचाच नेता, तुमच्या जीवावर राजकारण करणारा नेता तुमचा घात करतो. त्याच्यामुळं पलटी बसली पाहिजे, तेव्हा सगळेच अवकातीत राहतात, अन्यथा हिटलर समजायला लागतात. समजने वालों को इशारा काफी है. धन्यवाद.